तृप्त. शेजारच्या चिटणीसबाईची आज लगबग चालू होती. आजपर्यंत 3-4 वेळा खाली उतरून झालं होतं त्यांचं. सळसळत होत्या बाई अगदी उत्साहाने. लेकी, जावई, नातवंड येणार होती आज बाईंकडे जेवायला. सकाळी लवकर उठून कोपरीला जाऊन बाजार घेऊन आल्या होत्या बाई. सुरमई, पापलेट, बांगडा, रावस आणि काय नी काय तारापोरवाला ॲक्वेरियम झालं होतं आज चिटणीसांच्या घरचं. बरं त्यातही धाकटा जावई सरनाईक म्हणजे पक्का मराठा. नी सिकेपच्या ह्या मत्स्यप्रेमापुढे तसा मागासलेला. त्यामुळं त्याच्यासाठी खास कोळशावरच्या मटणाचा बेत होता. नव्या पिढीतील 2-1 नातवंड अगदी सात्विक निपजलेली. त्यामुळे त्यांच्याकरता पनीर छोले. एकंदरीत चिटणीसबाईचा आज 90च्या शतकातला तेंडुलकर झालेला. एक हाती सामान लढणारा. पाहुण्यांच्या आपल्या हातचं निगुतीने खाऊ घातलं. मॅन ऑफ द मॅच घेण्यास सज्ज होत्या आज. आता एक सुगंध यायला सुरू झाली होती चिटणीसांच्या सताड उघड्या दारातून. मी 2-3दा खाली उतरून बाईंना बारीक सारीक काही ना काही आणून दिलं होतं. आज मला ताट येणार होतं बाईंकडून म्हणून खुश होतो मी. मनातल्या मनात दुवा देतो पाहुण्यांना माझा रविवार सार्थकी लागल्याबद्दल. एक एक करत साऱ्या गाड्या बिल्डिंगमध्ये शिरल्या. पाहुणे मंडळी जमू लागली. 3 लेकी, त्यांचे नवरे, बच्चे कंपनी. जोडीला अगदीच लहान असलेल्यांच्या त्यांना सांभाळायला ठेवलेल्या 2-1 दाया. अशी एकंदर 14-15 जणांची फौज उतरली होती मैदानावर. आणि ते 700 स्क्वेअर फूटचं 2 BHK मैदान कमी पडू लागलेलं आता. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या घराच्या हॉलमध्ये पोराटोरांची रवानगी झाली. तिथे शेजारी गप्पांना ऊत आलेला. नी इथं पोरांच्या मस्तीला पानं वाढली. मग पोरांची पानं आमच्याकडेच. नी त्यात माझंही ताट. साग्र संगीत. अगदी नॉनव्हेजचं प्लॅटरचं जणू. नी बाबांनीही ताट अगदी त्यांना लावलेलं तसं. एक मूद भात, त्यावर गोड वरण, त्यावर सडळहते वाढलेले तूप. एका वाटीत अळूची पातळ भाजी दाणे घालून केलेली. तिच्या बाजूला बटाट्याची उकडून केलेली भाजी मटर घालून. आणि डावीकडे लिंबाचं लोणचं. साठेंना पनीर कुठलं चालायला, असं हसत खेळत म्हणत बाईंनी त्यांच्याकडे ताट दिलं होतं आणि झरकन वळत त्याही निघून गेल्या. जेवण खाणंपिणं आटोपली सगळ्यांची. पुरुष मंडळी जागा मिळेल तिथे आडवी पडून घोरू लागली. आणि बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या बायका जांभ्या देत देत पाय पसरवत गॉसिपमध्ये गुंग झाल्या. ऊनही कल्लं. चहाचं आदान चढलं. कपभर चहा पोटात उतरवून मंडळी पुन्हा ताजीतवानी झाली. सगळी पोरंटोरं आमच्या घरून बोलावली जाऊन पुन्हा आपापल्या आईबापांकडे विभागली गेली. आणि मंडळी तृप्त होत परतीसाठी हल्ली. उद्याच उडणार होती सगळी आपापल्या देशी. एक अमेरिका, एक कॅनडा आणि एक सिंगापूर. ठाण्याच्या घरात पुन्हा एकट्याच राहिल्या होत्या चिटणीसबाई आता. बाई कपाट उघडून त्यांनी ड्रॉवरमध्ये जपून ठेवलेलं मंगळसूत्र घातलं गळ्यात. ठसठसीत चंद्रकोर लावली कपाळावर. ती दिवसभराची फिक्कट साडी उतरवून परत मस्त फुलांची साडी नेसल्या त्या. दिवे पंखे सगळे बंद करून दाराला कुलूप लावून त्या आल्या आमच्याकडे चिटणीसबाई. बिल्डिंगमधल्या बाकी सगळ्यांना काकू म्हणायचो मी, पण ह्या मात्र बाईच. प्रायमरी स्कूल टीचर होत्या त्या माझ्या. तेव्हापासून बाई म्हणे मी त्यांना. अगदी 4 वर्षापूर्वी, हो 4 वर्षापूर्वीच त्यांनी लग्न केलं होतं माझ्या बाबांशी. त्या आणि माझे बाबा पुनश्च विवाहबंधनात अडकले होते. अनुक्रमे 8 आणि 10 वर्ष आपापल्या जोडीदाराशिवाय राहून पूर्णतः संमतीने, आमच्या संमतीने, हो माझ्या आणि त्यांच्या 3 मुली 3 जावयांच्या संमतीने लेकींना कळू न द्यायची विनंती केली होती बाईंनी स्वतःनीच. कारण त्या आपल्या बाबांच्या जागी कदाचित पाहू शकल्या नसत्या आणि कोणाला. त्यामुळे त्यांच्या मुली जेव्हा कधी येत असत भारतात त्यांच्याकडे, त्या आपल्या घरी जाऊन राहत असत आपल्या मूळ रूपात. मुली गेल्या की पुन्हा येत असत आमच्याकडे. तशा त्या आल्या होत्या आत्ताही. ही तारेवरची कसरत आतापर्यंत तरी बखुबी निभावली होती चिटणीसबाईंनी. आली रे तुझी आई परत. तुझ्या बाबांनी एकटीला डांबून घरात, असं माझ्याकडे बघून बोलल्या त्या. नी हसल्या खळखळून. मी वाकून पाया पडलो माझ्या बाईंच्या. नी उठत आईला म्हणालो, बस तू आता दमली खूप दिवसभर. तुझे मस्त पाय चेपून देतो त्यांच्या. तिच्या डोळ्यातून पाणी भरून आलं. मी पाय चेपत होतो आईचे ती हात फिरवत होती माझ्या डोक्यावरून. तेवढ्यात बाबा आतून त्यांनी बनवलेला
मूगडाळीच्या खिचडीचे ताट घेऊन आले नि बाजूला बसले. आईच्या, दमला असाल तुम्ही, खाऊन घ्या थोडं नि लवकर निजा बरं. आता बाबा बोलले. अख्खा दिवस स्वयंपाकघरात काढलेली ती सुगरण, तो साधा तरीही निवांत जिव्हाळ्याचा बेत पाहूनच तृप्त झाली, भरून पावली. लेखक सचिन देशपांडे.